राज्यातील ट्रिपल इंजिनच्या सरकारची तिजोरी पूर्णपणे रिकामी झालेली असतानाही केवळ प्रकल्पांच्या घोषणा करून लाडका ठेकेदार आणि पदाधिकाऱ्यांची पुढची सोय करण्यासाठी लाखो करोड रुपयांच्या निविदा काढल्या जात आहेत. प्रकल्प कंत्राटदार आधीच ठरवला जातो आणि त्यानंतर कंत्राट काढलं जातं, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमासाठी ठाण्यात येत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील वाढत असलेल्या बलात्काराच्या घटना, भ्रष्टाचार, शेतकरी आत्महत्या, पेपर घोटाळे, स्थलांतरित होत असलेले उद्योग यांसह 20 प्रश्नांची उत्तरं देण्याची मागणी यावेळी केली आहे. ठाण्यातील घोडबंदर भागामध्ये शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरती इंडिया आघाडीच्या वतीने राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष सुहास देसाई, काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी ठाण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन काही प्रश्न उपस्थित केले. त्यांची उत्तर देण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी यांना केलं आहे. मागील 2.5 वर्षामध्ये राज्य कर्जबाजारी झालं आहे. यापुढेही राज्याला कर्ज घेता येणार नाही अशी परिस्थिती आहे. एकेकाळी विविध क्षेत्रात आघाडीवर असलेला महाराष्ट्र आता गुन्हेगारीमध्ये आघाडीवरती आहे. लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणामध्ये देखील वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील मुली, महिला सुरक्षित नाहीत. मागील 10 वर्षात राज्यातील 20,000हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या सरकारच्या काळामध्ये 8 पेपर फुटीची प्रकरणं आणि घोटाळे झाले आहेत. तलाठी घोटाळा देखील गाजला होता, असा आरोप आव्हाड यांनी केला आहे. बीएमसी यांचं जे काही टेंडर प्रकरण चालू आहे, लाखो करोडो रुपयाचे टेंडर निघतात, लाखो करोडो रुपयाचे. 8 दिवसात टेंडर, पुढच्या 4 दिवसामध्ये वर पडतं. आपल्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टर, आपल्या लाडक्या पदाधिकाऱ्यांना पुढच्या आमदनीची सोय करून ठेवण्यासाठी म्हणून हे सगळं चालू आहे. त्याच्यावर कोणाची नजर आहे का? लोकसभेच्या आधी MMRDA 78 लाख कोटी रुपयाचे टेंडर्स काढले. जमिनीचं अधिग्रहण नाही, जमिनीचा मोबदला नाही, पण तिथला रस्ता काढायचा टेंडर काढून मोकळे. त्याचं खास उदाहरण म्हणजे मुरबाड ते आपलं जो कल्याणच्या मागणं रस्ता जातो अलिबाग पर्यंत, तो कॉरिडॉर 8 दिवसाला 90 कोटी आणि 100 कोटी आणि 200 कोटी रुपयाचे टेंडर 8 दिवसात संपायचे. त्याची जाहिरात फक्त 8 दिवस द्यायची. हे म्हणजे स्पर्धात्मक बोली. फक्त ज्यांना टेंडर त्यांनी सेट केलं आहे, त्यांनी टेंडर बनवायलाच टेंडर स्वतःच्या ऑफिसमध्ये बनवून MMRDA म्हाडाला आणून द्यायचं आणि MMRDA म्हाडाने ज्या कंपनीला द्यायचंय त्या कंपनीने बनवलेलं टेंडर छापायचं. म्हणजे आता आपल्याकडे समजा गणेश थोरात आहे, आपण गणेश थोरातला एका शिंप्याकडे पाठवलं, रेमांस मध्ये पाठवलं गपचूप रात्री 1 वाजता, आणि त्याच्या सूटची साईज देऊन सूट बनवायला सांगितलं. आणि नंतर सकाळी मी तुम्हाला सांगितलं 2 सूट ठेवले, जा तुम्हाला ज्याला कोणाला येईल त्यांनी घेऊन या. ते कोणाला मिळणार? ते सीट कोणाला मिळेल? सूट कोणाला मिळणार? तसं टेंडर शिवून घेतात, मापाचा करतात आणि सकाळी सांगतात तुम्ही सगळे टेंडर बघून या. अहो, तुम्ही रात्रच सेट करून ठेवलेलं आहे. टेंडर काढल्यानंतर 10% ऍडव्हान्स, टेंडर भरल्यानंतर वर्क ऑर्डरला 20% ऍडव्हान्स, म्हणजे 30% आधीच घ्यायचे आणि नंतर या कामाचा जेव्हा ऍडव्हान्स येतो तेव्हा 20% द्यायचे. असं म्हणत 50% हे सरकार पोचलेलं आहे. हा सगळा निवडणूक निधी आहे. विरोधी पक्षांना नेस्ताभूत करण्यासाठी वापरण्यात येणारा पैसा हा अशा पद्धतीने उभा केला जातो. असं सगळीकडे होतं, पण हरियाणा दाखवून देईल की पैशाची ताकद काही करू शकत नाही. शेतकरी, जनसामान्य यांच्या मनात जे आहे तेच अखेरीस घडणार.